चला मॅचला सुरुवात करा। इथे मात्र फलंदाजाची जोडसाखळी देखील मैदानात दाखल झाली आहे। अरुण आणि त्याच्या जोडीला अशोक आपण पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅक वरती जर पाहिला तर देवीदास आलाय। नक्कीच देवीदास देखील चांगला खेळाडू आहे खऱ्या अर्थानं बिलवली टीमचा। इथे पहिल्या चेंडूवरती चपराक लगावली जाते, ज्याला क्रिकेटच्या भाषेत बोललं जातं ना, सापटी दिली 4 धाब्यांसाठी येतोय चौकार। धन्यवाद डीजे। इथे देवीदास देखील चौकारानं स्वागत केलंय। नक्कीच चौकार आलाय अरुणच्या बाट मधून। मिरकुटवाडीचा जर विचार केला तर अनेक मैदान मात्र त्यांना अक्षरशः गाजवून सोडलेत। अशोक असेल, अरुण असेल, अजूनही चांगले चांगले खेळाडूचा भरणं देखील या टीम मध्ये आहे। तीच टीम आपण पाहतोय मैदानात इन ऍक्शन मध्ये। पहिला चेंडू मात्र चौकारांसाठी। इथे आडवा भाटना फटकाला जवाब पाहतोय, चेंडू मात्र सीमा पार येतोय 6 धाब्यांसाठी। धन्यवाद डीजे। मात्र 10 आकड्यावरती जाऊन पोहोचते मिरकुटवाडी टीम। इथे देवीदास वरती हल्ला चढवलाय। इथे मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतोय। नक्कीच इथे कमबॅक केलंय गोलंदाजानं। डॉट चेंडू आलाय, डॉट चेंडू पर कोई रन नाही होती। नक्कीच 10 आकडा आपण पाहतोय। 3 चेंडू मागे गाठला गेलाय मिरकुटवाडी टीम न। इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय कव्हर आणि पॉइंटच्या अगदी मधोमध फटकाला जवाब पाहतोय, चेंडू मात्र फरार झालाय। 4 धाबे। चौकार आलाय। चौकारच्या सायानं धाव फलक मात्र जाऊन पोहोचलंय 14 या आकड्यावरती मिरकुटवाडी टीम। इथे पुन्हा एकदा उडवलाय परंतु फटका फसलाय आणि इथे झेल कंप्लीट केलाय, संपवलाय अरुणचा खेळ। पहिला बॅक थ्रू। पहिला धक्का बसला गेला मिरकुटवाडी टीमला। अरुण मात्र विस्फोटक पारी केलून मात्र मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहिला। नक्कीच जर पाहिला 14 धावा त्याच्या बाट मधून आला। न्यू बॅटर सचिन। इथे पहिला चेंडू मात्र ब्लॉक होल्डचा पाहायला मिळतोय। नक्कीच विकेट पुन्हा एकदा। इथे बॅक टू बॅक दुसरा हादरा दिला जातोय मिरकुटवाडी टीमला। ठोक डीजे। यस धन्यवाद डीजे। इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 14 आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम मिरकुटवाडी। अजूनही जर पाहिले तर 12 चेंडूचा खेळ इथून बाकी आहे। नक्कीच या 12 चेंडू मध्ये
धाबा मात्र इथे येणं गरजेचं आहे, कारण बिलवले टीम देखील एक विस्फोटक टीम म्हणून जास्ती ओळख आहे कर्जत तालुका सॉरी कालापूर तालुक्यातील आपण पाहतोय. नक्कीच त्यांच्या अगेन्स्ट मात्र 30 ते 35 धाब्याचा टार्गेट मात्र सेट करावा लागेल, परंतु तशी कामगिरी देखील करावी लागेल बॅटर कडनं. नक्कीच न्यू बॅटर आपण पाहतोय केशव आलाय. नक्कीच स्ट्राईक एंड वरती जर पाहिला तर आता अशोकला आपण पाहतोय. अशोक देखील चांगला खेळाडू आहे खऱ्या अर्थानं मिरकुटवाडी टीमचा, आणि त्याच्या समावेत केशवला आपण पाहतोय. इथे पहिला चेंडू सुरेख पाहायला मिळतोय, गती पाहायला मिळते या गोलंदाजाकडे. रामदास आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. जसा चेंडू मात्र डिलिव्हर्ड झाला तसा मात्र चेंडूना उसळी कमी घेतली आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट चेंडू आलाय, इथून कमबॅक करावा लागेल. इथे पुन्हा एकदा लोवर फुलटॉस चेंडू, विकेटची संधी आहे परंतु ती गमावली. नक्कीच पैकी सुरेख केली होती क्षेत्ररक्षकांना, परंतु कलेक्शन मात्र थोडस चुकीचं पाहायला मिळालं. इथे एक धाव कंप्लीट केली, 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम मिरकुटवाडी. तर न्यू बॅटर पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती केशव पाहतोय. राईट हँड फलंदाज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज जर पाहिला तर लेफ्ट हँड फलंदाज. थोडीशी रणनीती आपण पाहतोय वेगळी दोन्ही फलंदाजाला. क्षेत्ररक्षण देखील वेगळं रचलं जातंय खऱ्या अर्थानं, आणि तेच करत असताना आपण पाहतोय प्रत्येक चेंडू मागे क्षेत्ररक्षण थोडस चेंज पाहायला मिळत आहेत. रामदास देखील चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस स्लोवर फुल टॉस आणि त्याला तकदील केलंय 6 धाव्यांसाठी. काऊ कॉर्नर रिझन मध्ये फटका दमदार 6 धाव. बाडीजे 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचले मिरकुटवाडी टीम. 2 धक्के जरूर दिले, परंतु इथे मात्र केशवच्या बाट मधून मोठा तडाखा पाहिला. यावेळेस सुरेख चेंडू, परंतु पंचांना मात्र दंडित केलं या चेंडूला. इट इज वाईड चेंडू म्हणजे साबांतर धाव चेंडूवरती मिळली जाईल. 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये मिरकुटवाडी टीम. नक्की आतापर्यंत जर विचार केला 3 चेंडूची फेकी केली रामदास या गोलंदाजांना, आणि 8 धावा त्या अशा गोलंदाजीतून कुठून काढल्यात आतापर्यंत. अजूनही 3 चेंडूची खेळी बाकी आहे. यावेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतोय, डॉट चेंडू. अगदी जर पाहिला तर बॅटर मात्र या चेंडूकडे पाहत राहिला आणि चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. गुडलेन स्पॉट वरती चेंडू खऱ्या अर्थानं डिलिव्हर्ड केला गोलंदाजांना. गोलंदाज खऱ्या अर्थानं चालाक पाहायला मिळतोय. इथे पुन्हा एकदा फटका फसलाय आणि क्षेत्ररक्षकांना टिपली या झेल. धक्का क्रमांक 3 लागला जातोय मिरकुटवाडी टीमला. धन्यवाद डीजे. न्यू फलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय गोविंद, सॉरी रोहित. इथे मात्र फुल टॉस आणि कव्हर रिझन मध्ये फटका मात्र नोमान्स लँड मध्ये पडतोय आणि 1 बाउन्स साखेर चेंडू सीमा पार 4 धाब्यांसाठी.
26 आकडा मात्र गाठला गेलाय मिरकुटवाडी टीम ना. अजूनही जर पाहिला तर शेवटचा षटक खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये इथून प्रगती पथावरती येईल. या शेवटच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं रन जमा करणं गरजेचं आहे, कारण 26 धावा देखील धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र 6 चेंडूचा खेळ इथून बाकी आहे. पहिल्या इनिंगला मात्र इथे आपण पाहतोय सुरुवात झाली आहे. 12 धावा खर्च केल्या. तर रामदास या गोलंदाजानं जर पाहिला तर अशोका फलंदाज आपण पाहतोय 2 चेंडू फेस केलेत, 1 धाव मात्र त्याच्या बाट मधून. आणि रोहित आपण पाहतोय त्यांना देखील 1 चेंडू फेस केला आणि 4 धावा मात्र त्याच्या बाट मधून. इथे लोबर फुल टॉस फटका फसलाय आणि चेंडू मात्र जमिनीला दान झालाय. इथे साधी सोपी झेल मात्र पुन्हा एकदा जमिनीला दान झाली. एकच धाव मिळते या चेंडूवरती देखील. एका धावेनं मात्र धाव फलक पाडतय 27 या आकड्यावरती. एका धावेनं खऱ्या अर्थानं समंदर देखील भरला जात आहे. यावेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच इन स्विंग खऱ्या अर्थानं पाहायला मिळाला. जसा चेंडू पडला आणि आतमध्ये मात्र वळण घेतलं आणि विकेट किपरच्या आतामध्ये जाऊन विसावतोय. डॉट चेंडू आलाय. आजच्याच डिलेव्हर्ड चेंडू फेकावा लागतील, कारण आतापर्यंत 27 आकडा गाठलाय मिरकुटवाडी टीमनं. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस चेंडू, एक धाव वेगानं कंप्लीट. दुसरीचा कॉल फेकी अचूक पाहायला तोय आणि विकेट पाहायला मिळते रनआउटची. नक्कीच विकेट क्रमांक 4 इथे डगआउटच्या रस्त्याला. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 28 आकड्यावरती जाऊन पोहोचली मिरकुटवाडी टीम. धन्यवाद डीजे. इथे 28 आकडा मात्र आपण पाहतोय पार केलाय मिरकुटवाडी टीमनं. इथे फुल टॉस परंतु मिस केला जातो आणि ट्रिपलला उद्ध्वस्त. मागून चोरी झाली खऱ्या अर्थानं. फलंदाज बाद. ठोक डीजे. नक्की सीधे फुलटॉस चेंडू होता. गोलंदाज देखील डोक्याला हात लावून राहिला होता. ये प्रभू ये मैंने क्या किया, परंतु फलंदाज मात्र या संधीचा फायदा उचलू शकला नाही. फलंदाज बाद झालाय. 28 धाबा धावफलकावरती आपण पाहू शकाल मिरकुटवाडी टीम आतापर्यंत जाऊन पोहोचली. आता जर पाहिलं ना तर 4 चेंडूची फेकी केली गोलंदाज अक्षयनं. 2 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वाचा विकेट देखील त्याच्या नावावरती राहिलाय. 2 चेंडूची फेकी आता बाकी आहे. यावेळेस बॅटची कडा लागली जाते. इथे डायरेक्ट हिट, थोडीशी फेकी मात्र चुकीची पाहायला मिळाली. नक्कीच तोपर्यंत एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेनं धावफलक हलतय. 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीय टीम मिरकुटवाडी. आता मात्र शेवटचा चेंडू इथून शिल्लक असेल. या शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू खऱ्या अर्थानं जर पाहिला ना या चेंडूवरती खऱ्या अर्थानं मोठा फटका येणं गरजेचं आहे, कारण टार्गेट सेट करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे ब्लॉक होल्डचा मारा, स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये अडवणी केली जाते आणि विकेट पाहतोय. नक्कीच षटक क्रमांक 3 इथे कंप्लीट, म्हणजेच पहिल्या इनिंगला फुल स्टॉप लागलाय. धाव फलक जर पाहिला तर
29 आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम मिरकुटवाडी. येणारे 18 चेंडू आणि 30 धावेची गरज. चला इथे हाय स्कोरिंगला बाय होती तर कोल्हार टीमला मात्र बाय मिळते. आणि जर पाहिला तर या सामन्यात जो जिंकेल तो मात्र मेचकरवाडी समोर भिडत देईल. 18 चेंडू आणि 30 धाबेची गरज आहे इथे बिलवले टीमला. नक्की ते मिरकुटवाडी टीम जर पाहिला तर 2 षटकामध्ये 26 धाबा कुठून काढल्या होत्या. आणि शेवटचा षटक आपण पाहतोय अक्षय आताल त्यानं फक्त जर पाहिला तर 3च धाबा खर्च केल्या खऱ्या अर्थानं. आणि विकेट देखील त्याच्या नावावरती राहिली. काय आपलातून गोलंदाजी केली, सुरेख गोलंदाजी केली खऱ्या अर्थाने अक्षय गोलंदाजांना. यंगस्टर होता आणि त्याच्यावरती देखील विश्वास दाखवला होता कर्णधारानं. आणि त्या विश्वासावरती सार्थ ठरला खऱ्या अर्थानं खेळाडू. तर जाऊया मॅच कडे जिथे दुसऱ्या इनिंगला मात्र इथे सुरुवात होती. स्ट्राइक एंड वरती रामदास आणि नॉन स्ट्राइक एंड वरती देवीदास. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज केशव आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. नक्कीच जर पाहिला पिबनचं पहिलं षटक खऱ्या अर्थानं त्याच्यावरती जिम्मेदारी सोपवली. नक्कीच सातत्यानं आपण पाहतोय केशवला पिबनचं षटक हाताळताना. आणि तोच आता आलाय इथे. पहिला चेंडू मात्र लोवर फुल टॉस होता परंतु बॅट वरती आला नाही. परंतु एकच धाव मिळते या चेंडूवरती. एका धावेनं मात्र श्री गणेशा होतोय. खातं ओपन होतंय टीम बिलवले टीमचा. दुसरा चेंडू मात्र उडवलाय परंतु चेंडू मात्र सीमा पार चौकार. यस, आमच्या व्यासपीठाला मात्र इथे सलामी दिली. 4 धाब्यांसाठी येतोय. धाव फलकावरती वाढ होती. 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये बिलवले टीम. नक्कीच इथे संधी देखील होती क्षेत्ररक्षकाला परंतु ती संधी देखील गमावली. कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न मात्र सुरेख केला होता. 100% एफर्ट दिले होते खऱ्या अर्थानं परंतु असफल ठरतोय क्षेत्ररक्षक. 4 धावा मिळाल्या त्या चेंडूवरती. 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम बिलवले. तर मात्र जर पाहिला तर इथून P1चं पहिलं षटक आहे. या षटकामध्ये फटकेबाजी करावी लागेल. या वेळेस मात्र क्षेत्ररक्षकामध्ये थोडंसं खिलवाड करताना, कारण जर पाहिलं त्या दिशेनं क्षेत्ररक्षक लागलं होतं परंतु जेव्हा अगोदरच्या चेंडूवरती चौकार आला त्या दिशेनं क्षेत्ररक्षक लावला आणि इथे मात्र फलंदाजांना खिलवाड केलं खऱ्या अर्थानं.
4 आला चौकार ठोक डीजे. बॉल गेला असेल तर दुसरा घ्यायचा आहे परंतु मॅचला सुरुवात करा. इथे लगातार सा दुसरा चौकार खऱ्या अर्थानं देवीदासच्या बाट मधून खऱ्या अर्थानं आलाय. आता मात्र सामना रोमांचक पाहायला मिळेल कारण या 30 धाबेचं टार्गेट रचलं गेलं होतं आणि त्याचा पाठला करत असताना आतापर्यंत भिलवले टीम जाऊन पोहोचली 9 या आकड्यावरती. म्हणजे अजूनही जर विचार केला तर 21 धाबेची गरज आहे. 3 चेंडूची फेकी आतापर्यंत झाली. 9 धाबा मात्र खर्च केल्यात केशव या गोलंदाजानं. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय परंतु इथे क्षेत्ररक्षकानं थोडीशी चुकी जरूर केली आहे परंतु बॅकअप सुरेख पाहायला मिळतो बाय. नक्कीच इथे 2 धाबा इथून कंप्लीट पाहायला मिळतात. 2 धाबांना धावफलकावरती धाबा लागला जातील. 11 या आकड्यावरती. इथे मात्र फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक पोहोचणार का? नक्कीच पोहोचलाय आणि पहिला बॅक थ्रू मात्र इथे मिळवलाय देवीदासच्या स्वरूपामध्ये. ठोक डीजे. धन्यवाद डीजे. 11 या आकड्यावरती मात्र पहिला बॅक थ्रू मिळवलाय केशव. आपण पाहतोय नक्कीच जर पाहिला तर चांगली फटकेबाजी देखील पाहायला मिळाली परंतु त्याला मात्र तंबूच्या आसऱ्याला खऱ्या अर्थानं धाडलं गेलंय गोलंदाजाकडून. केशव इथे पहिला चेंडू फेस करत असताना आपण पाहतोय रोहिदास षटक क्रमांक इथे पहिलं संपलाय. धावफलक जर पाहिला तर 11 या आकड्यावरती. आता मात्र 12 चेंडू आणि 19 धाबेची गरज. 12 चेंडू 19 ची गरज. यस इथे धाबा जर पाहिला तर 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचली भिलवले टीम. आता येणारे 12 चेंडू आणि 19 धाबेची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज झालाय सचिन. सचिन आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. नक्कीच इथे मात्र सचिनच्या खांद्यावरती जिम्मेदारी सोपवली खऱ्या अर्थानं कर्णधारांना आणि ते कर्णधारांना कुठेतरी सत्यात उतरवण्याचं काम देखील करावं लागेल या खेळाडूला कारण 19 धाबा इथे रोखायच्या. 12 चेंडू मागे. सचिन राऊंड द विकेट. इथे पहिला चेंडू वेगानं हाताळलाय खऱ्या अर्थानं. डॉट चेंडू आलाय. जितके जितके डॉट चेंडू येतील तितका प्रेशर पाहायला मिळेल. जरा आज षटक मिडल ओव्हर फेकली तर सुरेश दादा यांच्याकडून इथे फटकाला जवाब पाहतोय. चेंडू मात्र सीमा पार.
6 धावांसाठी येतोय षटकार. षटकार आला. या षटकारच्या साहाय्यानं धावफलकावरती दाबा लागला जातील. 17 या आकड्यावरती बिलवले टीम जाऊन पोहोचली आहे. इथे मात्र समोरच्या दिशेनं फटका. एक धाव वेगानं कंप्लीट केली जाते. एकच धाव. नक्कीच 18 आकडा जर पाहिला तर इथे गाठला गेलाय. अजूनही जर पाहिलं इथे मात्र सुरेख फटका पाहतोय पॉइंट रिझन मध्ये, परंतु प्रोटेक्शन तैनात केलं जात आहे त्या दिशेनं. एक धाव होती त्या मात्र 2 धावात कन्वर्ट केलाय दोन्ही फलंदाजांना. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल दोन्ही फलंदाजांदरम्यान 2 धावा कंप्लीट. 20 धावा धावफलकावरती. अजूनही जर विचार केला तर 8 चेंडू आणि 10 धाव संख्येची गरज. 8 चेंडू 10 धावा. इथे सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. डॉट चेंडू. आता मात्र आज चेंडू निर्णायक असेल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. 7 चेंडू 10 धाव संख्येची गरज. नक्कीच मागील मॅच झाली होती त्याच प्रकारची मॅच खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा पाहायला मिळते प्रेक्षकांना. इथे मात्र फटका फसलाय आणि क्षेत्ररक्षकानं केली सुखी. चेंडू मात्र फरार झालाय. 4 धाब्यांसाठी येतोय. धन्यवाद. नक्की 6 चेंडू आणि 6 धाव संख्येची गरज. रन बॉल इक्वेशन खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे पाण्याची देखील मागणी केली जाते. मॅचला सुरुवात करा. जिथे 6 चेंडू 6 धाव संख्येची गरज. इथे 6 धावा रोखायच्यात खऱ्या अर्थानं. 24 धावा धावफलकावरती लागला जात आहेत बिलवले टीमच्या. आता मात्र 6 धावा रोखायच्यात, परंतु 6 चेंडू देखील त्यांच्याकडे असतील. सामना मात्र रोमांचक पाहायला मिळेल. शेवटच्या चेंडू पर्यंत सामना बघायला मिळेल का याच्यावरती प्रश्नचिन्ह लागलं गेलंय. ते पहिला चेंडू सुरेख पाहतोय. चेंडू आपण पाहतो अडवणी केली जाते. एक धाव वेगाने पूर्ण. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. पहिल्या चेंडूवरती मात्र 2 धावा. मेचकरवाडी टीम आपला कर्णधार पाठवा लगेच इथे.
इथे उपस्थिती नोंदवा लगेच. या मॅच मध्ये जो विजय संघ होईल त्याला मात्र मेचकर टीम समोर 2 हात लढवावे लागतील. आता 5 चेंडू आणि 4 धाव संख्येची गरज. इकडे रबीला घाय झाले घरी जायची. इथे पुन्हा एकदा फटकाला जवाब पाहतोय. विनिंग चौकार पाहायला मिळालाय. चला बिलवले टीम. नक्कीच इथे मिरकुटवाडीचे पॅकर इथे उपस्थित आहेत. सूरज जाधव साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील मान सन्मान केला जाईल. कॅमेरामॅन इथे कव्हर करायचं.